नमस्कार. मी प्रिया प्रकाश देवधर, बदलापूर. अनुराधाताईंनी मनाचे श्लोक या उपक्रमात आम्हाला सहभागी करून घेतले त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. इतना तो हम कर ही सकते है या त्यांच्या वाक्यातील नम्रभाव मनाला आपलेसे वाटतात आणि म्हणूनच मला हा व्हिडिओ करण्याचा धीर झाला. मला त्यातील श्लोक क्रमांक 7 आवडला. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे ववावे. म्हणजेच काय, तर परिस्थिती प्रत्येक वेळेला अनुकूल असतेच असे नाही. कधीकधी आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात. त्यावेळी आपण आपल्या मनात नम्रभाव जागृत ठेवून धीर धरणेच गरजेचे असते व थोडा काळ जाऊन देऊन परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहावी लागते. तरच आपल्याला त्या कार्यात यश मिळते. कोणतेही कार्य हाती घेतले की त्याला विरोध हा होतोच, पण आपण आपला संयम ढळू न देता आपण आपल्या कार्याची कास सोडू नये व आपल्या चांगल्या कार्यात इतरांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न करावा, जसे ताई या उपक्रमाद्वारे करत आहेत. याचा आम्हाला खूप आनंद झाला. ह्या श्लोकाची सांगड मला ज्ञानेश्वरांच्या चरित्रातील एका घटनेशी सुसंगत वाटते. ज्ञानेश्वरांना जेव्हा आपल्या व्रतबंधासाठी शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला जावे लागले, त्यावेळी तेथील शास्त्री पंडित यांनी त्यांना खूप टोमणे मारले, पण तेव्हा ज्ञानेश्वरांनी आपली शांती ढळू दिली नाही. अतिशय संयम राखला व त्याचा परिणाम म्हणजे त्यांनी रेड्याच्या मुखातूनही वेद वदवून घेऊन चमत्कार करून दाखवला व क्षणार्धात त्यांच्या विरोधात असलेले लोक हे त्यांचा गौरव करू लागले. म्हणजेच त्यांनी किती कठीण परिस्थिती होती तरीही किती संयम दाखवला व आपले चांगले काम, आपले चांगले विचार हे कायमस्वरूपी ठेवले व त्यांच्या कार्यात त्यांना अखेर यश येऊन पूर्ण समुदाय हा आपल्या बाजूने करून घेतला. यातच त्यांचे यश दिसते. मनाचे श्लोक हा उपक्रम हा अतिशय स्तुत्य आहे. अनुराधाताई, तुम्ही असे अनेक उपक्रम सतत करत राहा यासाठी तुम्हाला माझ्याकडून अनेक शुभेच्छा. धन्यवाद.